मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड जरा उशिरा आला बरं का, पण आल्या आल्या लगेच तुमच्या पुढे हजर करतीये. तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आजचा एपिसोड रिव्ह्यू कमाल आहे प्रेक्षकांनो. सुरुवातीला बघा, रविराज प्रियाला थांबवतात. तन्वी, थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. पण प्रतापराव मात्र इथेच हा विषय बंद करतात आणि म्हणतात, जाऊ दे ना रविराज, अरे दे सोडून. हे बघ रविराज, शांत हो, आता नको रे हा विषय. असं म्हणून आता हा विषय टळला तरी खरी, पण बघा आता अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांकडे स्माईल करतात. काल त्यांनी हा एपिसोड इथे संपवला होता, पण आता आज बघा ही प्रियाचे आई वडील आहेत ना प्रेक्षकांनो, अगदी प्रियाचे आई वडीलच शोभलेत बरं का. आता ती मैनावती म्हणजे प्रियाची आई म्हणते, अहो तो सुभेदार काल ड्रेस घेऊन गेला हो, पण पैसे काही आले नाहीत अजून. मला वाटलं होतं ते सुभेदार लगोलग येतील पैसे द्यायला. त्यावर तो प्रियाचे बाबा म्हणतो की अगं तो कशाला येईल लगोलग स्वतः पैसे द्यायला, अगं तो माणूस घेऊन गेला ना ड्रेस, तो येईल पैसे द्यायला आपल्याला. ती मैनावती म्हणते, अहो कधी, मग अशी ड्रेस घेऊन गेला तेव्हाच नाही पैसे दिले त्यानं. हे पा, ही मोठी माणसं आहे ना, ही पैसे बुडवतात बरं, माहिती आहे ना तुम्हाला. आता त्याला लगे तगमग होते बरं का त्या माणसाला. तो म्हणतो, अगं तू म्हणते ते बरोबर आहे, थांब मी पाहतो त्याला फोन करून. आता त्याने फोन लावलाय बरं का अर्जुनला, प्रियाच्या बाबाने. आणि ती बाई म्हणत असते, अहो उचलला का फोन. तो म्हणत असतो, अगं 1 मिनिट जरा थांबती का तू, काय तू पण महिने. आता त्याने नंबर शोधलाय, लावलाय, छोटासा फोन आहे त्याच्याकडे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता फोन लावतोय तो, पण फोन काही उचले ना अर्जुन. नाही गड्या, उचलत नाहीये फोन. मैनावती म्हणत असते, अहो परत परत लावा फोन, उचलेल ना तो. 2000 रुपये तो आपले त्याच्याकडे. हे अगदी प्रियासारखेच दाखवलेत प्रेक्षकांनो. आता मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. अश्विन म्हणतो, काय सांगतेस तन्वी, रविराज काका असं म्हणाला की सायली त्यांच्या घरी पुढच्या जन्मी यावी म्हणून. प्रिया म्हणते, हो असंच बोलले ते, आणि डोळ्यात पाणी बिणी काढून बोलले बरं का. जाऊ दे अरे अश्विन, चल बरं आपण चायनीज खायला जाऊ. अश्विन म्हणतो, अगं ए तन्वी, अगं तुला भूक तरी कशी लागते ग. अगं तुझ्या आई वडिलांच्या आयुष्यात दुसरी मुलगी कोणीतरी जागा घेते, जी सायली सारखी, जी तुला कायम छळते. अगं याचं तुला काहीच वाटत नाही तन्वी. आता हिच्या लक्षात येतं बरं का की अरे देवा, याला डाऊट येतो का काय म्हणून कशी नाटक करते बघा. अरे अश्विन, वाटतं ना, खूप वाटतं रे मला, पण हे काही नवीन नाहीये माझ्यासाठी. अरे मी खूप आधीपासून बघत आले, ती सायली ना सतत पुढे 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 करत असते. त्यामुळे आई बाबांना वाटत राहतं की तीच खरी आहे. आपण आता आई बाबांच्या घरून इथे आलो. मला सांग अश्विन, आई बाबांनी आपल्याला एक तरी फोन केला का रे, आपण जिवंत आहोत का मेलोय याची तरी विचारपूस केली का त्यांनी, केली का काही चौकशी? नाही ना. मग किती वर्ष मी त्याच गोष्टीसाठी रडत राहायचं सांग बरं. प्रिया आता मुद्दाम नौटंकी करून या अश्विनला पुन्हा तिच्या बोलण्यात गुंगवत असते. पण आता पुढे बघा, या मैनावतीला असं वाटतं की सुभेदार ड्रेस घेऊन गेला आणि फसवलं, त्यांना शिलाईचे पैसेच दिले नाही. बरं ऍडव्हान्स पैसे दिले ते गेले बरं का कुणीकडे. आता तो म्हणतो, नाही ग, तो सुभेदार काही फोन उचले ना बघ मैना. आता ती म्हणते, अरे देवा, म्हणजे तो सुभेदार आपल्याला फसवून गेला हो. अहो चांगला सुटाबुटात आला होता हो तो माणूस, आणि 2000 रुपयाला चुना लावून गेला. तो प्रियाचा बाबा म्हणतोय, काहीतरी बोल नको, असा कसा चुना लावल, मी सोडीन का त्याला, मी पैसे नाही दिले ना तर घरी जाऊन वसूल करल पैसे. मैना म्हणते, अहो घर तरी कुठे माहिती आपल्याला त्याचं, तुम्ही लावा त्याला फोन लावा, आपण ना देवाजवळ धावा करू, लावा फोन लावा. आता हा सारखा फोन लावत असतो अर्जुनला तो प्रियाचा बाबा, पण अर्जुन काही फोन उचले ना, कारण त्याचा फोन असतो त्याच्या रूम मध्ये. आता पुन्हा हा सीन झाल्यावरती प्रियाचा सीन दाखवलाय बरं का. प्रिया काय उल्लू बनवते बघा अश्विनला. म्हणते कशी, अरे अश्विन तुला नाही कळणार रे, मी जी अशी हसत असते ना, आणि जे तुला म्हणत असते बर्गर खायला जाऊया, चायनीज खायला जाऊया, हे सगळं मी तुझ्यासाठी म्हणते रे अश्विन. अरे मला माहितीये रे अश्विन, माझ्या डोळ्यात पाणी आलं ना की तू अपसेट होतोस, आणि मग तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल जाते रे, आणि तुझ्या या स्माईलसाठीच तर मी जगते रे अश्विन. अरे काय लंबी लंबी फेकते बघा ना. आता लगेच हा उल्लू बनतो पण नेहमी सारखा. अश्विन लगे तिला जवळ घेत म्हणतो, तू पण ना तन्वी, खरं सांगू का तन्वी तुला, मी ना खूप नशीबवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. आपलं लग्न झालं ग तन्वी, तुझ्या दुःखाच्या आधी तू माझ्या सुखाचा विचार करतेस तन्वी. खरंच तन्वी, आय लव्ह यू सो मच. आता ही लगली त्याच्या गालावर हात ठेवून म्हणते,
हो रे अश्विन, आय लव्ह यू टू. जेव्हा याला तिचं खरं रूप कळेल ना प्रेक्षकांनो, याच्या पायाखाली जमीनच शिल्लक राहणार नाहीये. मला तर अश्विनची आत्तापासूनच कीव येते. तर बघा, आता या पुढच्या सीनमध्ये तुम्हाला दिसणार आहे की अर्जुन आणि सायली एकमेकांच्या किती जवळ आलेत आज. आता अर्जुन त्याचा फोन बघत असतो आणि म्हणत असतो, अरे केव्हाचा मी फोनच नाही पाहिला. सायली त्याच्या हातातला फोन घेते आणि म्हणते, काय चाललंय तुमचं अहो. आता सायली अशी त्याच्यासमोर रोमॅन्टिक होऊन आली आहे. मग अर्जुन म्हणतो, अगं दे ना बायको, खूप वेळचा फोन नाही पाहिला मी, कोणाचा फोन येऊन गेला असेल, बघू तर दे फोन. सायली म्हणते, काय हो बायकोला एवढं छान सरप्राईज दिलं तुम्ही आणि असं फोनकडे बघतायत. असं नाही करायचं, बायकोकडे बघायचं असतं, नाहीतर बायको चिडेल बरं. अर्जुन म्हणतो, अच्छा असं असतं होय. पण सायली एकदा फक्त फोन बघतो, कोणाचे फोन आलेत का तेवढं चेक करतो आणि ठेवून देतो फोन साईडला. सायली आता त्याच्या जवळ येत म्हणते, काय हो बायको एवढी रोमॅन्टिक मूडमध्ये आली आहे आणि तुम्ही फोन बघणार आहात का, माझ्याकडे बघा ना अहो. अर्जुन म्हणतो, अगं हो ते नाही, त्याला सुधरे ना आता, थोडा एक क्षण जरा भांबावून गेलाय तो. तो म्हणतो, तू तू ठीक आहेस ना बायको. सायली म्हणते, मी ठीकच आहे. अर्जुन म्हणतो, फिर तो आज कयामत आने वाली है. सायली म्हणते, येऊ द्या ना मग, मी नाही घाबरत. अर्जुन म्हणतो, मग तर खड्ड्यात गेला फोन. असं म्हणून त्याने सायलीला आता त्याच्या मिठीत घेतलंय आणि सायली आता गोड लाजते, मग पुन्हा अशी लांब जायचा प्रयत्न करते आणि मग तो तिला असं जवळ घेतो आणि दोघांमध्ये थोडी जवळीक आज त्यांनी आपल्याला दाखवली आहे त्यांच्या सावलीच्या माध्यमातनं. पण छान आणि सुरेख असा एपिसोड होता. सायलीला एवढं गोड सरप्राईज मिळालं म्हटल्यावर ती आता तिच्या नवऱ्याचे लाड करणारच, तसंच काहीसं त्यांनी दाखवलंय. टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. अतिशय रोमॅन्टिक आणि छान असं सीन त्यांनी दाखवलाय आणि मग शेवटी अर्जुन सायलीला असा मिठीत घेऊन तिचे लाड करताना दाखवलाय. तर आता पहाट झालीये बरं का. हा सीन त्यांनी जो दाखवला ना तो टीव्हीवर तुम्ही नक्की बघा. छान दाखवलाय आजचा सीन आणि कमाल होता आजचा पूर्ण एपिसोड. पहाटे पहाटे प्रियाची दमछाक झालीये बरं का. आता पुढच्या सीन मध्ये तिला आता नियम घालून दिलेत ना सायलीने, त्यामुळे तिला आधी नाश्ता करावा लागतोय. आता तिची गंमत सगळी बघत असते कल्पना या जिन्यावरनं. प्रिया वैतागते आणि म्हणते अश्विनला, काय सकाळी सकाळी घाई झाली माझी, त्या सायलीने नको ते नियम घालून ठेवलेत. तिचा सगळा स्वयंपाक व्हायच्या आत मला आपला नाश्ता करावा लागला ना. आता नाश्ता काय केला बघा. अश्विन म्हणतो, हो ना तन्वी, अगं तुला ना हे नियम फॉलो करायची काही गरज नाहीये बघ, आपण इथून निघूया, मी जो फ्लॅट बघितलाय ना तिथे शिफ्ट होऊयात. अगं ना कसले नियम ना कसलं काही. कल्पनावरून बघते. आता प्रिया मनात विचार करत असते, अरे मूर्खा, मी इथून गेले तर ही प्रॉपर्टी अर्जुन सायली माझ्या नाका खालून घेऊन जातील ना. ही मिळवायची असेल तर मी असे 50 नियम पाळायला तयार आहे, असं ती मनातल्या मनात बोलत असते प्रिया. अश्विन म्हणतो, तन्वी कसला विचार करतेस, अगं जायचं का तिकडे फ्लॅटवर. प्रिया म्हणते, अरे अश्विन तुला मी सांगितलं ना आपल्या माणसांमध्ये मला राहायचंय, आता नको बरं यावर चर्चा करू, चल घे पटकन खाऊन. आणि बघ तुझ्यासाठी नाश्ता केलाय मी, छान व्हेज सँडविच. ती ब्रेड पाहून अश्विनचं डोकं खराब होतं. तो म्हणतो, अगं हे ब्रेड कशाला केलेस तू, सकाळी सकाळी ब्रेड. प्रिया म्हणते, अरे मग काय करणार होते मी. अश्विन म्हणतो, अगं हेल्दी ऑप्शन बनवायचं ना. अगं हे हेल्दी नसतं ग. अगं तन्वी, या ब्रेडने पोट सुद्धा भरत नाही ग. अजून तर काही नाही अश्विन, अजून तुझी मजा यायची आहे. आता या कल्पनाताईवरून सगळा तमाशा बघताय. इकडे हा नागराज निघालेला असतो बरं का, नेहमीप्रमाणे महिपतच्या घरी. आता सुमन त्याला टोकत म्हणते, अहो थांबा ना, कुठे निघालायत. नागराज म्हणतो, तुला काय आनंद मिळतो का ग माझ्या कामात खोडा घालायला. सुमन म्हणते, अहो असं नाही, थोडे घाईघाई निघाला होतात म्हणून विचारलं तुम्हाला, काही काम आहे का तुम्हाला. त्यावर नागराज म्हणतो, दुपारच्या चांदण्यात समुद्रकिनारी फिरायला चाललोय, यायचंय का माझ्यासोबत. सुमन म्हणते, असं का वाकड्यात शिरता हो तुम्ही नेहमी, तुमची काळजी वाटली तर विचारू नको का मी तुम्हाला काही, तुम्ही परत त्या महिपत. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात नागराज तिचे दोन्हीच्या दोन्ही दंड धरतो आणि म्हणतो, ए सुमन, 2 दिवस मी बरा वागलो तुझ्याशी तर डोक्यावर बसायला लागली का माझ्या. तुला सांगितलं ना लायकीत राहायचं आणि गप्प बसायचं. असं म्हणून आता तिला लोटून निघून जातो. आता ही सुमन विचार करते मनाशी, काय चाललंय यांचं नेमकं. अर्जुनला टेलरचा पत्ता द्यायचा तेव्हा तर प्रेमाने बोलत होते माझ्याशी आणि आज परत असे वागायला लागलेत, काहीतरी गडबड आहे. यांच्या मनात आहे तरी काय. प्रेक्षकांनो, ही सुमनच नागराजला एक्सपोज करणार आहे, तुम्ही बघाच एक दिवस. असो, आता कल्पनाताई वरून हा पिक्चर बघताय बरं का.
प्रिया आता या अश्विनवर डाफरते ना, ती म्हणते एकतर मी सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी नाश्ता केला तर तुम्हाला हे ऐकवतोयस अश्विन, आणि काय आहे ना, मला त्या स्वयंपाकघरात जर एवढाच वेळ मिळायचा असेल तर तुझी काय अपेक्षा आहे रे अश्विन. अश्विन म्हणत असतो अगं सोड ना तन्वी, जाऊ दे ना. प्रिया म्हणते तू सोड, जाऊ दे, हवं तर खा नाही तर नको खाऊ. आणि सगळेचे सगळे सँडविच ताटलीत घेऊन चालली जाते बेडरूम मध्ये. बापरे, भयंकर आहे ही बाई. प्रेक्षकांना तर विचार करायचे आई वडील त्यांनी कसे दाखवले असतील. आता या कल्पनाताईंना कसं तरीच होतं. त्या आता काही पोहे असतात घरामध्ये, तर ते पोहे या अश्विनच्या समोर ठेवतात आणि त्याला म्हणतात अश्विन, सायलीने पहाटेच पोहे केलेत, खाऊन घे थोडेसे. बरे, अश्विनलाही बिनकामाचा ऍटिट्यूड आहे बरं का प्रेक्षकांनो. तो म्हणतो नकोय मला. कल्पनाताई म्हणतात हे बघ खाऊन घे, एकदा का तू हॉस्पिटलमध्ये गेलास की पेशंट संपेपर्यंत काही खाणार नाहीस, मला माहिती आहे. पोटभर नाश्ता करून जायलाच हवं तुला अश्विन. आता अश्विनने आईची माया म्हणून 2 घास खायला काही हरकत नव्हतं, पण आता हा लगेच उठून उभं राहतो आणि म्हणतो नकोय मला मम्मा. काय आहे ना मम्मा, तुझ्या लाडक्या सुनेने घालून दिलेले नियम पाळायला हवे ना, नाहीतर दोडक्या सुनेचा आणि तिच्या नवऱ्याचा तुम्ही परत परत अपमान कराल. त्यापेक्षा नकोच, राहू दे. काही गरज होती का याला त्याच्या आईला एवढं हर्ट करायची. कल्पनाताई तरी आवाज देतात अरे अश्विन, अरे ऐक रे बाबा, पण हा चालला जातो त्याची बॅग घेऊन. तर असो, आता पहाटे पहाटे हे रोमॅन्टिक कपल उठलेत बरं का. सायलीबाईची नेहमीप्रमाणे आवर सावर करायची घाई सुरू असते. तेवढ्यात आता या प्रियाच्या आई वडिलांची सकाळ झाली आहे. आता सकाळी उठल्या उठल्या त्याला वाटतंय की अर्जुन सुभेदाराला फोन करून बघावं. तो त्याच्या बायकोला म्हणत असतो महिने, त्या सुभेदारला सकाळीच फोन करून पाहतो, कवादरनं फोन लावतोय पण ते फोन उचलं ना बघ. आता तो फोन लावतो तेव्हा अर्जुन नेमका फोन उचलतो. अर्जुन फोन उचलून म्हणतो हा बोला श्रद्धा टेलर ना. मग आता तिकडनं तो प्रियाचा बाबा म्हणतो हो आओ सुभेदार साहेब, मी श्रद्धा टेलरवाला बोलतोय. मग अर्जुन म्हणतो हो लोखंडे, मला कळलं, ड्रेस मिळाला मला आणि उत्तम शिवलाय तुम्ही, परफेक्ट. आता तो प्रियाचाच बाप आहे बरं का प्रेक्षकांनो, कसा बोलतो बघा. अरे 1 मिनिट ओ अर्जुन सुभेदार साहेब, कालपासनं मी तुम्हाला परत परत फोन करतोय, तुमचं काय कौतुक ऐकायला फोन नाही करत आहे मी. तुम्ही ऍडव्हान्स म्हणून 1000 रुपये दिले मान्य आहे, पण बाकीचे पैसे कधी देणार 2000 रुपये. अर्जुन म्हणतो अरे हा सॉरी, खरंच आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला तुमचं QR पाठवा, मी तुम्हाला पेमेंट करतो. त्यावरती प्रियाचा बाबा म्हणतो ओ अर्जुन साहेब, आमच्याकडे या भानगडी नाही बरं का, इथं बँकेत ठेवायला पैसे नाही आमच्याकडे. ये PR काय भानगडी करणार कोणी, आमचा मामला रोकड आहे, काय ते पैसे रोकड द्या. अर्जुन म्हणतो बरं मी येतो तुमच्या दुकानावर, पैसे देऊन जातो. मग आता हा फोन कट करतो आणि म्हणतो आता कसं. मग ती मैनावती म्हणते सापडला का तो अर्जुन सुभेदार, बरं झालं ग बाई, तो अर्जुन सुभेदार पैसे घेऊन येतोय ना. मग आता तो प्रियाचा बाबा म्हणतो अरे येतो काय, जाईल कुठं पैसे बुडवून. आता ती प्रियाची आई म्हणत असते लक्ष्मी माते पावलीस ग बाई. आता इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो निघालात, अहो खूपच घाई आहे का आज. अर्जुन म्हणतो अगं बायको, काल काय झालं, तुझ्या बायकोचा ड्रेस घ्यायच्या एक्साइटमेंटमध्ये मी त्या टेलरला त्याचं बॅलन्स अमाऊंट दिलंच नाही बघ, मी पटकन जातो आणि पैसे देऊन येतो बघ त्या टेलरला. सायली म्हणते अहो मग फोनमधनं पाठवा ना पैसे. अर्जुन म्हणतो नाही अगं, ते जरा साधे टेलर आहेत, त्यांच्याकडे ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शनच नाहीये, तो कॅशमध्ये डील करतो, मी जातो आणि पटकन कॅश देऊन येतो. सायली म्हणते अहो नाश्ता राहिलाय. अर्जुन म्हणतो अगं जोपर्यंत मी पैसे नाही देत ना त्याचे मला चैन नाही पडणार बघ. सायली म्हणते उभ्या उभ्या कॉफी तर प्या, 2च मिनिटं लागतील. आता तो कॉफी प्यायला जातो तेव्हा त्याला चटका बसतो बरं का. सायली म्हणते गरम आहे अहो. आता तो कॉफी पितो आणि पळतो. सायली विचार करते बाई माझा नवरा किती भोळा आहे, खरंच यांच्यामुळे यांचं नुकसान झालेलं कोणाला आवडणार नाही. आणि आता अर्जुन थेट पोहोचलाय बरं का श्रद्धा टेलरवाल्याकडे. प्रिया सगळं प्लॅनिंग केलंय प्रियाने व्यवस्थित, पण पैसे द्यायचेच विसरली प्रिया बिचारी. आता बघा अर्जुनने त्या टेलरला पैसे दिलेत त्याचे राहिलेले. आता तो थँक्यू म्हणतो अर्जुनला आणि म्हणतो काय ना साहेब, अहो रात्रभर झोप नाही लागली हो मला, म्हणजे 2000 रुपये तुमच्यासाठी काय ना साहेब, तुमच्यासाठी 2000 रुपये हा लहान आकडा असेल, पण आमच्यासाठी फार मोठा आधार आहे हो. काय आहे ना आता सणासुदीचे दिवस आहे ना म्हणून. अर्जुन म्हणतो रक्कम लहान मोठी नसते, पण तुमच्या मेहनतीचे 5 रुपये तुम्हाला वेळेवर मिळायला हवे. माझ्याकडनं उशीर झाला तर सॉरी हं. काय झालं, तुमचा माणूस जेव्हा घरी ड्रेस घेऊन आला तेव्हा मी विसरलो. मग आता तो प्रियाचा बाबा म्हणतो अहो तो माणूस तर तुमच्याकडूनच. आता तेवढ्यात मैना येते आणि म्हणते चहा घेता का साहेब, घ्या. आता अर्जुन म्हणतो नाही नको थँक्यू सो मच, पण मी नाही चहा पीत.
आता ती मैना म्हणते, अगं बाई आमच्याकडे काफी नाहीये हो. मग अर्जुन म्हणतो, हरकत नाहीये, मला नकोय काही, मी फक्त पैसे द्यायला आलो होतो. मग आता तो माणूस म्हणतो, साहेब तुम्ही स्वतः कशाला आलात? नाही, त्या माणसाकडे पाठवून दिले असते तरी चाललं असतं. पण आता अर्जुन म्हणतो, अहो लक्षातच नाही आलं मला, सॉरी खरंच पुन्हा सॉरी, येतो मी. असं म्हणून अर्जुन निघणार. तेवढ्यात मैना म्हणते, साहेब बायकोसाठी काही शिवायचं असेल पुन्हा तर परत या सलवार कमीज गरारा शरारा सगळं शिवून देतो आम्ही, तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आता पाहिलंच ना. अर्जुन म्हणतो, हो येईल. आता तो निघणार. तेवढ्यात त्याला फोटो दिसला बरं का भिंतीवरचा, आणि अर्जुन तो फोटो बघण्यासाठी असा पुढे पुढे जातोय, त्यांच्या घराच्या आत शिरतोय. आणि त्याला अचानक आठवतं, तो फोटो पाहिल्या अर्जुनला आठवतंय की अरेच्चा, हा फोटो तर सायलीच्या गाठोड्यातला आहे. काय झालंय प्रेक्षकांनो, गाठोडे एक्सचेंज झालेत. आपल्याला आधीची स्टोरी माहितीच आहे, पण आता अर्जुन समोर हा सायलीच्या लहानपणीचा फोटो म्हणून अर्जुनच्या समोर आता या सायलीचा फोटो आलाय, म्हणजे तो आहे ऍक्च्युली प्रियाचा फोटो. इकडे प्रिया भलतीच खुश असते बरं का. अर्जुनने तो फोटो तिकडे पाहिलाय आणि खूप थरार असा रंगवलाय त्यांनी, म्युझिक वगैरे वाजवलाय. इकडे प्रिया फुल कॉन्फिडंट असते. तिला असं वाटत असतं, काय मज्जा आली, शेवटी तो अर्जुन गेलाच नाही टेलरकडे. त्या नागोबाची अवस्था कशी झाली असेल ते बघायला हवं. प्रिया मेकअप करत असताना आरशासमोर स्वतःलाच बघून बोलते आणि नागराजला फोन लावते. आता नागराज नेमका श्रद्धा टेलरवाल्याकडे बरं का प्रेक्षकांनो. प्रिया नागराजला फोन लावते आणि मुद्दाम त्याला डिवचत बोलते. नागराज आधीच म्हणतो, आता पडते ही पाया पोरगी, आता कशी गयावया करते बघ. आणि फोन उचलून म्हणतो, हा बोल प्रिया, सगळं ठीकठाक आहे का? प्रिया म्हणते, ठीकठाक काय काका, सगळं कमाल चाललंय माझं, कमाल. कितीही तुम्ही शाप दिले ना मला, तरी माझं कधी काही होत नाही बघा. त्याला तुम्ही तरी काय करणार म्हणा. बघा ना, काय आहे ना, मी सुभेदारांच्या घरात परत आले आणि तुम्ही काही करू शकला नाहीत बघा. आणि नागराज चिडून म्हणतो, हे बघ प्रिया. प्रिया म्हणते, मला काही बघायचंच नाहीये काका, जे बघायचं ना ते आता तुम्ही बघा. तुम्ही पेरलेले एक एक सुरुंग मी कसं उद्ध्वस्त करते ते. एवढंच नाही तर तुमच्या तोंडावर बॉम्ब कसा फुटेल ना, याची पण मी सोय करणार आहे. नागराज म्हणतो, काय केलंयस काय तू प्रिया? आता प्रिया मोठ्याने हसते तिकडनं आणि म्हणते, काका काका, हे सरप्राईज आहे बरं का, आणि वेळ आल्यावर तुम्हाला कळणारच आहे. नाही, तेव्हा मला तुमचा पडलेला चेहरा बघायचा आहे आणि मज्जा येणार आहे तेव्हा. आणि काय काका, अहो दात किळ बसली का काय तुमची? असं म्हणून ती स्पीकरवरच बोलत असते बरं का नागराजशी, आणि म्हणते, काय काका तुम्ही तर घाबरून. आणि नागराज हसतो आणि प्रियाचा फोन कट करतो. प्रियाला कळत नाही हा का हसला आणि असा काय फोन कट केला याने. आता नागराजच्या सोबत तिथे महिपत नागराजला म्हणतो, बरं झालं नागराज शेठ, आपण टायमावर हा सिनेमा पाहायला पोचलो. आता पुढं काय होणार हे प्रेक्षक म्हणून आपण बघायचं. नागराज म्हणतो, अरे तिकडं वेगळा सिनेमा रंगतोय. त्या प्रियाला वाटतंय की या सिनेमाची ती हिरोईन आहे, पण तिला काही माहित नाहीये की पुढे जाऊन तीच मोठी विलन ठरणार आहे या पिक्चरची. प्रियाला इकडे शंका आली की नागराज असा का फोन कट करून हसत होता. तर बघा, इकडे अर्जुन आता त्या फोटोला खूप निरखून बघत असतो आणि इकडे नागराज आणि हा महिपत दोघे हसून म्हणतात, या पिक्चरचे स्टोरी रायटर कोण आहेत? तर नागराज आणि महिपत शिखरे, असं म्हणून एकमेकांना टाळी देऊन हसतात. इकडे अर्जुन त्या फोटोला निरखून बघतो आणि त्या मैनावतीला आणि तिच्या बाबाला विचारतो, प्रियाच्या बाबाला, हा फोटो? आता मैनावती म्हणते, दाखवू का तुम्हाला फोटो? आणते ना. आता इथे बघा प्रेक्षकांनो, त्या टेलरच्या घराच्या बाजूला उभं राहूनच महिपत आणि नागराज हे सगळं दृश्य बघतायत. आता मैनावती तो फोटो आणते आणि अर्जुनला दाखवते आणि म्हणते, हा आमचा फॅमिली फोटो आहे, खूप जुना फोटो आहे साहेब. अर्जुन त्या फोटोला बघतो आणि मनातून त्याला आनंद होतो. तो आधी विचारतो, ही मुलगी कोण आहे? मग मैनावती म्हणते, अहो ते माझंच लेकरू आहे बघा. अर्जुन म्हणतो, मग कुठे ही मुलगी आणि मला भेटायचंय तिला. आता मैनावती म्हणते, कुठे भेटणार साहेब ती पोरगी? माझं लेकरू 20-22 वर्षापूर्वीच हरवलं हे. असं म्हटल्यावर अर्जुनला खूप आनंद झालाय. ती मैनावती म्हणते, मी खूप शोधलं, आम्ही खूप शोधलं या लेकराला, पण ते नाही सापडलं. इकडे महिपत आणि नागराज खुश झालेले दिसतात. अर्जुन तो फोटो बघून एवढा खुश होतो आणि मनात विचार करतो, मला वाटते तेच खरंय, म्हणजे बायको आता तुझी प्रतीक्षा संपली, असं तो मनाशीच म्हणत असतो. आता तो प्रियाचा बाबा म्हणतो, अर्जुन साहेब तुम्ही फोटोकडे असं का बघताय? अर्जुन म्हणतो,
प्रियाचा बाबा विचारतो की तुम्ही असं का बघताय. आता अर्जुन एवढा खुश असतो ना, त्याला शब्द पण सुचेना. साहजिक आहे प्रेक्षकांनो, आपल्या बायकोचे आई वडील भेटले म्हणल्यावर तो खुश असणारच. तो आता त्या दोघांना म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही लगेच चला माझ्यासोबत, प्लीज चला माझ्यासोबत. आता तो प्रियाचा बाबा म्हणतो, नाही हो नाही अर्जुन साहेब, माफ करा, आम्हाला असं मध्येच दुकान बंद करून नाही येता येणार, अहो नुकसान होईल आमचं. अर्जुन आता त्याच्या पाकिटातनं काही पैसे काढतो आणि म्हणतो, एक काम करा, हे घ्या पैसे, किती नुकसान होईल तुमचं, अजून देईल मी तुम्हाला पैसे, मी आणखीन देईल तुम्हाला, पण तुम्ही प्लीज माझ्यासोबत चला ना, महत्वाचं काम आहे, प्लीज चला. मग मैनावती म्हणते, अहो असं काय करता, अहो ते म्हणताय ना तुम्हाला आणखीन पैसे देतील, नुकसान झाल्यावर देतील ना मग ते. अर्जुन म्हणतो, हो देईल ना मी पैसे. मग आता तो प्रियाचा बाबा म्हणतो, बरं देणार असतील पैसे तर त्यात काय, चलतो मी. आता मैनावती म्हणते, चला पटकन आवरा, दुकान बंद करू. असं म्हणून हे दोघं लगबगीने पटापट सगळं सामान आवरायला घेत आहे बरं का. अर्जुन भलताच खुश झालाय आणि इकडे नागराज आणि मैपत पण खुश झालेत. आता तुम्हाला जरा कन्फ्युजन झालं असेल की आता पुढे काय होईल वगैरे वगैरे, पण आता प्रेक्षकांनो पुढे काय होणार आहे, अर्जुन यांना घरी घेऊन येणार आहे आणि यांच्या वागण्या बोलण्यावरनं हे प्रियाचे आई बाबा आहेत हे कळायला जास्ती उशीर तर काही लागणार नाहीये. पण आता बघा अर्जुनने त्यांना आवरसावर करायला लावली आणि त्याच्यासोबत घेऊन गेलाय. इकडे नागराज आणि मैपत खूप खुश होतात आणि एपिसोड इथे समाप्त होतो. आणि पुढचा प्रोमो तर तुम्ही बऱ्याचदा बघितलाय. आता सायली समोर तिचे आई बाबा म्हणून प्रियाचे आई बाबा आलेत, पण आता सायलीच्या हातात फुलाची एक ताटली असते, म्हणजे एक ताम्हण असतं आणि नेमकं ते त्यांच्या पायावर पडतं. काय होईल प्रेक्षकांनो की सायलीच्या स्वभावामुळे हे दोघं बदलतील पण प्रिया काही बदलणार नाहीये. त्यामुळे येणारे भाग बघण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. आज जरा उशिरा आला बरं का प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड, त्यामुळे रिव्ह्यू द्यायला वेळ झाला. पण म्हटलं ना, आजचा एपिसोड कमाल आहे, खरंच कमाल आहे. आज भरपूर डायलॉग होते एपिसोडमध्ये, त्यामुळे मध्ये श्वास घ्यायला पण वेळ नाही मिळाला मला. जोक्सचं पार्ट, पण आज खूप डायलॉग होते. छान दाखवला त्यांनी आजचा एपिसोड आणि खूप एक्साइटिंग आणि जबरदस्त एपिसोड दाखवत आहे, त्यामुळे कदाचित उशिरा पाठवत असावे. पण असो, येणारा भाग हा खूपच उत्सुकता निर्माण करणारा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बघूयात पुढे काय काय घडतंय. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा हा रिव्ह्यू आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात मंडळी पुन्हा एकदा. उद्याचा भाग बघायला मिस करू नका. ठरलं तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.